नमस्कार, मी दत्ता खानोते. नंदुरबार जिल्ह्यामध्ये होळीचा प्रचंड वेगळा उत्साह साजरा केला जातो. होळीसाठी एक विशेष नृत्य केलं जातं. प्रत्येकाच्या घरासमोर हे नृत्य केलं जातं आणि त्या ठिकाणी देणगी सुद्धा मागितली जाते. आता हे सगळं नृत्य करणारी मंडळ जे आहेत आपल्या समोर आहे आणि त्यांच्याकडून या ठिकाणी हे नृत्य सादर केलं जात आहे. अत्यंत वेगळ्या पद्धतीचं आणि अत्यंत चांगल्या स्वरूपाचं हे नृत्य जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे. हे संपूर्ण नृत्य करत असताना ते वेगळे गाणे सुद्धा म्हणतात आणि गाणं म्हणत असताना होळी होळी हे होळी अशा स्वरूपाची घोषणा आहे ती सुद्धा केली जाते. आता आपण हा एक व्यक्ती दाखवतो हे बघा इकडे. त्यांच्या डोक्यावरती हा सगळा असा पिसारा असलेला बांबूचा हा टोप बसलेला आहे. त्यानंतर खाली जर बघितलं तर सगळे भोपळे जे आहेत ते त्यांच्या कमरेला बांधल्याचे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे दुसरे एक व्यक्ती त्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भोपळे जे आहेत इथे बांधलेले आहेत. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर या सगळ्या व्यक्तींच्या कमरेला अशा पद्धतीचे हे घुंगर जे आहेत ते बांधलेले आहेत. दोन पायाची वेगळी स्टेप घेत कंबर हलवावी लागते. कंबर हलवल्याच्या नंतर हे घुंगर जे आहेत ते एका वेगळ्या लईमध्ये वाजतात आणि त्यातच एक अत्यंत वेगळ्या स्वरूपाचं जे आहे ते नृत्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे सगळे जे लोक आहेत त्यांच्यासाठी एक नृत्य ठरलेलं असतं. ते एवढंच त्यांनी घ्यावं लागतं. पायामध्ये घुंगर सुद्धा या ठिकाणी ठेवलेले आहेत. हे जेव्हा या ठिकाणी नाचतात ते ज्याच्या घरासमोर नाचतात त्या व्यक्तीला त्यांना इथं अशी दक्षिणा द्यावी लागते आणि शेवट इथं ही दारूची बाटली सुद्धा द्यावी लागते. आता ही बिअरची बाटली आहे, काही ठिकाणी बिअरची बाटली दिली जाते आणि बऱ्याच ठिकाणी मोहाची दारू दिली जाते. आणि या सगळ्या नृत्यामध्ये एक असं एक विशेष पात्र असतं जे महिलेचं रूप धारण केलेलं असतं, मात्र तो असतो पुरुष असतो आणि ते सुद्धा याच्यामध्ये एक वेगळं आकर्षण असतं आणि ते सुद्धा वेगळ्या पद्धतीने असतात. यातले जे काही माहितगार व्यक्ती आहेत त्यांच्याकडून आपण या संदर्भातली चांगल्यापैकी माहिती घेणार आहोत. हे लावून घ्या दादा तुम्ही. आणि हे अशा स्वरूपाचं वेगवेगळे चेहऱ्याला जे टोप आहेत ते सुद्धा घातले जातात आणि ते करतात. एक माहितगार व्यक्ती आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहेत. दादा, क्या चल रहा है, क्या है, काय करताय तुम्ही? आम्ही 6 महिने पाले राहतो. बर, 6 महिने काय राहता तुम्ही? पालने. हा बर, हे काय दिलं तुम्हाला? आम्हाला हे दिल्या काय आहे? हे दारू दारू सगळ्यांना वाजवतंय. बर, का देतात दारू? दारू हम मागत नाही, आम्ही गावाच्या सेवा करतोय. हा बर, हे काय? होलीच्या पालणीच्या होलीच्या तुम्हाला मी बोलतो जे आमच्या गावातला होली पडती ती होलीच्या बी मी तोडतो. अच्छा, तुम्हीच तोडता? मी तोडतो. बर, तुम्हाला मान आहे तो? हा बर मान आहे. बर, आता दुसऱ्यांना एकदा बोलूयात आपण, यांच्याशी बोलूयात. हो, तुमचं नाव काय दादा? माझं नाव दित्या पाडवे आहे. शिक्षण? शिक्षण 12th सायन्स आहे. मी शिक्षण बर नाही केलं. झाले. बर बर, हे काय गळ्यात? दोरी काय? दोरा आहे तो. पूर्वीपासून आमचे आजोबा होते, त्यांनी केल्यानंतर आम्हाला करायला. बर, हे करावं लागतं. हे किती दिवस कसं बांधायचं असतं? ते पहिले 15 दिवस अगोदर विदाऊट चप्पलचं फिरतो. चप्पल घालायचं नाही. हा, हे सगळे लोक आपण बघा, कोणाच्याच पायात चप्पल नाही. हे सगळ्यांचे जर पाय बघितले तर किती दिवस साधारण तुम्हाला विदाऊट चप्पल चालवावं लागतं? 6 महिना. 6 महिना. कधीपासून सुरुवात करता? कमीच तरी 15 6 दिवस. महिन्यापासून करता. अच्छा, आणि मग काय काय नियम असतात आणखीन? ते चप्पल घालायचं. याचे नियमन कोणाच्या घरी जेवायचं नसतं, म्हणजे ज्या ठिकाणी नेमलेलं असेल त्याच ठिकाणी आपण जेवू शकतो. पाणी सुद्धा नाही घेतात काही ठिकाणी. ठराविक ठिकाणी आपण पाणी घेतो. बाजूवर झोपायचं नाही? बाजूवर झोपायचं नाही. अजून काय काय? अजून कोणाशी म्हणजे एखाद्याने पिलेलं असेल ते पाणी पण आपण पिऊ शकत नाही. आपलं पाणी पण त्याला देऊ शकत नाही. सगळं आपलं आपलं सेपरेट असतं. सेपरेट. अच्छा, आणि किती दिवस नाचता तुम्ही असं? आम्ही आजचा 3रा दिवस आहे. तिसरा, आणखीन 2 दिवस? अजून 2 दिवस बाकी आहे. बर, हे घुंगराला काय लागते? प्रॅक्टिस कशी असते? सिंपल आहे, त्याला प्रॅक्टिस वगैरे काही लागत नाही. बर बर, कंबर दुखत असेल ना त्याने? हो, दुखतं, पण थोड्या दिवसासाठी, नंतर मग आता हे तुमचं व्रत कधी संपतं? आता उद्या संपतंय. कसं संपवता? काय आमच्याकडे उद्या परवा संपत आहे. उद्या ठिकाणी 6 पर्यंत, 6-7 तारखेपर्यंत. बरं, संपवण्याची प्रक्रिया कशी असते? कसं संपतं? सिंपल असतं. काही संपला म्हणजे नदीला जावं लागतं? नदीला जावं लागतं, अंघोळ करावी लागते. नंतर यांना धुवून मस्तपैकी पॅकिंग करून ठेवावं लागतं. बरं, मग हे पुन्हा कधी काढायचं? पुन्हा मग पुढच्या आवडीला अच्छा, ते दुसऱ्याला पण देऊ. हा, आमचे लिंबू कोणाला देणार नाही, कोणाला
मागवत नाही. बरं, हे काय असतं तुमच्या डोक्यावरचं? ते आमचे गोवाणीचे आहे. आपण बैल गाय त्याच्यासाठी हे घेतला. बर, रडताय का बरं? नाही रोड कसं आहे, आम्ही आमच्याकडे रीतिरिवाज मध्ये आहे. बरं, मला हे सांगा, एक वर्षी नाही हे 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 दारू दारू काय करता ह्याचं आता पुढे? दारू सगळे जे घेणार असेल ना त्याला पाजून देते आम्ही. अच्छा, मग हे बियर आहे का दारू आहे? ते ना आम्ही दिवसभर नाचू, संध्याकाळी जेव्हा एका ठिकाणी थांबायचं ठरवलं त्या ठिकाणी जाऊन मग त्याला जो घेत आहे त्याला त्याला देऊन तो टाकू. देऊन टाकू. म्हणजे आम्ही आमच्या मध्ये बरं, आता हे बियर दिली का दारू दिली तुम्हाला? एक बियर आहे, आपण ती घेतली थोडं मागे घेतली ती दारू आहे. दारू. ओरिजिनल महूची असते. अच्छा अच्छा. तर अशा पद्धतीनं हे बियरचं बियर शॉप आहे आणि त्यांच्या समोर हे नाश्ता, त्याच्यामुळे बियर शॉप वाल्याने त्यांना याच्याकडे बी आम्ही नसायला आले तर हे याचे काय होणार आहे? ते जे असेल ते देतो. आम्ही सगळ्यांनी नसून बघून निघून जात आहे. तर अशा पद्धतीने इकडली ही वेगळी परंपरा आहे, वेगळी संस्कृती आहे आणि अशा सुंदर पद्धतीने नृत्य करत ढोल वाजवत इकडला आदिवासी आपली होळी साजरी करतो. धन्यवाद.